दिवसाची सुरुवात येशूबरोबर. आपल्या सर्वांना गेला वर्ल्ड कप, आपल्याला क्रिकेट वर्ल्ड कप आठवत असेल. आपला भारत फायनलपर्यंत गेला आणि फायनलला आपला पराभव झाला. शेवटची फायनल जी होती ती अहमदाबादला होती आणि एक विशेष गोष्ट त्यामध्ये होती की फायनलपर्यंत पोचूपर्यंत आपण भारताने एकही सामना हरला नव्हता. आणि फायनल ज्यावेळेस होती, अगदी देशाचे पंतप्रधान आपल्या ते सुद्धा ही फायनल बघायला आले होते. आणि परंतु काय झालं की आपला पराभव झाला, आपण हरलो आणि सर्वजण निराश झाले होते. फक्त खेळाडू नाही तर संपूर्ण भारतीय सर्वजण निराश झाले होते की आपण हरलो म्हणून. आणि सर्वांची स्वप्न जी आहे ही तुटून गेली होती. प्रत्येक मॅच जिंकून सुद्धा एक शेवटची मॅच हरलो आणि आपलं सर्वजण हरल्यासारखं आपल्याला वाटलं. बघा, लूक ऋषवर्तमान ह्याचा 24वा अध्याय ज्यावेळेस आपण वाचतो, गॉस्पेल ऑफ लूक चॅप्टर 24, ह्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने पुनरुत्थान झाल्यानंतर 2 शिष्यांना दर्शन दिलं आणि त्यांच्याबरोबर चालत असताना ह्या 2 शिष्यांनी त्याला ओळखलं नाही. ते शिष्य अगदी निराश झाले होते 2. आणि ते येशूबरोबर बोलत असताना ते त्याला सांगत होते की तोच एक जो होता, हा इस्रायलाची आशा होता आमचा, तोच आमची सुटका करणारा असा आम्हाला वाटत होता, पण तो गेला, आज त्याचा 3रा दिवस आहे. आणि अशा प्रकारे ते निराश झाले होते. आता काहीही फायदा नाही असं त्यांना वाटत होतं. आणि येशूने त्यांना समजावलं की ख्रिस्ताचं मरण आणि मरणं जे आहे हे अगत्याचं होतं, जरुरीचं होतं. आणि मग त्यानंतर तो त्यांच्याबरोबर बसला असताना त्यांचे डोळे उघडले गेले असं म्हटलं. आणि त्यांनी येशूला ओळखलं, परंतु येशू नंतर अंतर्धान पावला. आपल्या जीवनामध्ये सुद्धा बघा, बऱ्याच वेळेस आपली स्वप्न तुटतात. सर्व काही व्यवस्थित होत असतं. आपण स्वप्नांच्या दिशेने बरोबर आपले जे ध्येय आहे, जी आपली स्वप्न आहे त्याच्या दिशेने आपण व्यवस्थित बरोबर चालत असतो. पण शेवटच्या क्षणी काहीतरी होतं आणि आपलं सर्व काही संपतं. आपले स्वप्न तुटून जातात. आणि अशा वेळेस आपल्याला देवाच्या स्पर्शाची गरज असते. देवाच्या स्पर्शाची ह्यासाठी गरज असते की आमचे डोळे उघडावे आणि आमच्या लक्षात यावं की देवाच्या योजना आमच्याविषयी काय आहे. बऱ्याच वेळेस अशा निराश असतो, त्यावेळेस आम्हाला काही सुचत नाही. परंतु लक्षात ठेवा की येशू आमच्याबरोबर चालत असतो. वर्तमान काळातील दुःख जी आहे ही भविष्यकाळची आशा आहेत. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे, लूक ऋषवर्तमान ह्याच्या 24वा अध्याय 26वा वचन. गॉस्पेल ऑफ लूक चॅप्टर 24 अँड वर्स 26. ख्रिस्ताने ही दुःखे सोसावी आणि आपल्या गौरवात जावे, याचे अगत्य नव्हते काय. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.